भाजप किंवा महायुतीचं तिकीट मिळत नाही, त्यामुळे देवेंद्र फडणवीसांची महायुतीची पिछेहाट होते असं मला वाटतं. मला वाटतं त्यांची कोंडी ऑलरेडी झालेली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांची कोंडी केलेलीच आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांची कोंडी ऑलरेडी केलेली आहे. आता कारण की आज समरजित गाडगेंचं स्टेटमेंट बघितल्यानंतर लक्षात येतं की त्यांनी बोललेलं आहे की देवेंद्रजी फडणवीसांच्या कानावर गोष्ट घातल्या असं मी ऐकलं. त्यामुळं आता त्यांची कोंडी मुख्यमंत्र्यांनीच केलेली आहे या महायुतीमध्ये, हे सगळ्यांना आता कळून चुकलेलं आहे. संभाजीत राजेंच्या बाजूला आता के.पी. पाटील देखील नाराज असल्याची चर्चा आहे. ते देखील आपल्याशी कॉन्टॅक्ट मध्ये असल्याचं बोललं जात आहे. के.पी. पाटील साहेब आणि अनेक मंडळी महाविकास आघाडीच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये आमच्याबरोबर येण्यास उत्सुक आहे. त्यामुळे सगळ्यांशी चर्चा करून ते मतदारसंघ कुठल्या पक्षाला जातात त्याच्यावर आम्ही योग्य तो निर्णय निश्चितपणे घेऊ. चला.